माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय बापू शिवतारे आपल्याबरोबर आहेत। बापू, आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे। विशेषतः आता तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताय। काय आगामी काळातलं चित्र पाहायला मिळेल? एकीकडे महायुती असणार आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे असणार आहेत आणि तिसरी लढत ती म्हणजे अपक्ष विजय बापू शिवतारे यांची असणार आहे। कशी लढत होईल बारामती लोकसभा? हे बघा, ही लढाई महायुतीतलाच मी एक घटक आहे। महायुतीचा हेतू काय आहे की पवार प्रस्थ हे संपलं पाहिजे, खूप अडचणीचं होतं आहे। त्यांचं उद्दिष्ट तो आहे आणि माझं उद्दिष्ट तोच आहे। फरक हा आहे की त्यांनी पवारांपैकी एक पवार घेतलेले तिकडे, त्याने ते उद्दिष्ट काही तसं सफल होत नाही आणि म्हणून जनतेमधून आलेला जो आवाज आहे की आम्हाला नको आहेत, आता 41 वर्ष यांना मतं देऊन देऊन आम्ही थकलो आहे। किती वेळा आम्ही यांना मतं द्यायची आणि यांनी आम्हाला काहीच दिलेलं नाही, फक्त बारामतीत सगळं काय ते शहरात, बारामतीच्या ग्रामीण भागात पश्चिम पट्ट्यात देखील प्यायला पाणी नाही आणि लोक वैतागलेले आहेत। आणि म्हणून कुठेतरी चेंज, राजकारणामध्ये चेंज असायला हवा, समाजकारणामध्ये चेंज असायला हवा, म्हणून लोकांचा आवाज आहे तो मी ऐकला। आणि म्हणून अजित पवारांच्याकडे असलेली नाराजी एवढी प्रचंड आहे की अजित पवार जिंकतील असं मला वाटत नाही। लोकांना अगदी स्पष्ट सांगायचे अजितदादांना आम्ही मतदार देणार, त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू। या परिस्थितीमध्ये परत जो उद्देश आहे तो सफल होत नाही, म्हणून लोकांचा आवाज ऐकून मी हे करतो। तुम्ही असं म्हणताय की 5,80,000 जी मतं आहेत ती पवार विरोधी आहेत, ह्या सगळ्या मतांचं गणित कसं मांडणार? म्हणजे की आता महायुतीमधले सांगतो तुम्हाला, कसली गणितं नाही, कसलं काही नाही। जनतेच्या हातात इलेक्शन गेल्यानंतर जनता काय करायचं ते करते, लेट देम डिसाइड। ते निश्चितपणे निर्णय घेतील आणि पार्थ पवारांच्या वेळेस सगळी सेटिंग केली होती, सर्व नेते विते अमुक तमुक सगळं काय सगळे काय ते होतं तिथे। तरी पण लोकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर योग्य न्याय होतो या राजकारणात, या डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये तसा निर्णय इथे होईल। तुम्ही बेधडक आहात, आज तुमचं 2 दिवसांपासून वक्तव्य बेधडक आहेत, याची दखल कुणी घ्यावी असं तुम्हाला वाटतंय का? कारण तुम्ही आता एकनाथ शिंदे यांच्या जवळचे सहकारी आहात, तुम्ही म्हणताय की महायुतीचाच घटक आहे, महायुतीचा दुसरा उमेदवार असणार आहे, एकनाथ शिंदेंना काय आवाहन कराल? नाही, मी कोणाला आवाहन बिवाहन करणार नाही। माझी दखल जनतेने घ्यावी एवढंच तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून इंदापूर, बारामती, दौंड, खडकवासला, भोर आणि पुरंदर या 6 विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने दखल घ्यावी आणि योग्य निर्णय घेत मतदान करावं। एक मत विजय शिवतारेंना म्हणजे पवारांना पाडण्याचा दुर्मिळ योग, असं एकाने टॅगलाईन काल एका तरुण पोराने केली होती, तीच मी इथे रिपीट करतो। तुम्ही असं म्हणताय बापू की भोर असेल, पुरंदर असेल, त्याचबरोबर इंदापूर आहे, तुम्ही ज्या नेत्यांचा उल्लेख केला की ज्यांना तुम्ही असं सातत्यानं सांगताय की पवारांनी 20 वर्ष विरोध केलेला आहे, अशा नेत्यांना तुम्ही एकत्रित करून या मतदारसंघाचे मोड बांधणार, काय आवाहन करणार त्यांना? स्ट्रॅटेजीचा प्रकार इथे सांगता येत नाही। धन्यवाद। शेवटचा प्रश्न, तुम्ही एकीकडे निवडणूक लढवताय, दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना आव्हान दिलं जातंय की बापूंनी इकडे निवडणूक लढवली तर तिकडे श्रीकांत शिंदेंना आम्ही पाडणार, असं आनंद परांजपे म्हणतायत की जे राष्ट्रवादीचे तिथले नेते आहेत। त्यांची किती लायकी आहे ते सगळ्यांना माहिती आहे, सोडा। आपण पाहतोय की आनंद परांजपे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यावरती विजय बापूंनी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांची लायकी काय आहे, त्यांना माहिती अशी प्रतिक्रिया शिवतारेंनी दिल्याचं पाहायला मिळतं आणि येणारी जी निवडणूक आहे ती मी लढवणार या वक्तव्यावरती विजय बापू ठाम पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन शहाजी सोमनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, सासवड, पुरंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।